पुणे नाशिक रेल्वे जो जुना सर्वे झालेला आहे त्याच मार्गाने व्हावी यासाठी आज मंचर या ठिकाणी आंदोलन केलं जाते। इथं आपण पाठीमागं पाहतोय पोलिसांनी बंदोबस्त चोख ठेवलेला आहे। पावसाळी वातावरण असल्यामुळे गर्दी कमी होते। देवदत्त निकम किंवा रमेश येवले, राजाराम बानखेले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आता आंदोलन केलं जाते। परंतु इथे गर्दी अतिशय अत्यल्प आहे। पाऊस असल्यामुळे कदाचित लोक कमी आले असतील, परंतु वास्तविक लोकांनी अशी उदासीनता दाखवणं योग्य नाही। पुणे नाशिक रेल्वे जुन्या मार्गाने व्हायला हवी। नोकरदार, व्यावसायिक, त्याचबरोबर शेतकरी वर्ग यांना ह्या रेल्वेचा निश्चित फायदा होणार आहे। राज्य सरकारने या संदर्भामध्ये एक समिती गठीत केलेली आहे आणि GMRT प्रकल्पामुळे ही रेल्वे जाणार किंवा त्याचा काही अडथळा होतोय का याबाबतचा सर्वे केला जाणार आहे। वास्तविक गेले अनेक वर्ष हा विषय गाजत असताना यापूर्वी सर्वे का केला नाही, आताच हा सर्वे करायची गरज का आहे असा प्रश्न विचारला जातोय। या मंचरच्या आंदोलनाला आपण पाठीमागं पाहतोय लोकांची गर्दी खूप कमी आहे। या ठिकाणी पोलीस आहेत, DYSP ऑफिसर आहेत किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे। पावसाळी वातावरण असल्यामुळे लोकांची गर्दी खूप कमी पाहायला मिळते। या ठिकाणी देवदत्त निकम त्यांचे बाकी सहकारी म्हणजे मंचरमध्ये 2 ठिकाणी आंदोलन होणार आहे। एक दिलीप वळसे पाटील व इतर मंडळी एकत्र असणार आहे आणि इथं देवदत्त निकम आणि त्यांना मानणारी काही मंडळी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत। शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न असल्यामुळे या ठिकाणी लोकांना न्याय मिळायला हवा। शेतकरी बांधवांनी या आंदोलनामध्ये नोकरदार, शेतकरी बांधव किंवा व्यावसायिक सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हायला हवं होतं। आंदोलनाची वेळ सकाळी 9ची होती, आता 10:15 वाजलेले आहेत। मात्र इथे शेतकऱ्यांचा किंवा बाकीच्या जनतेचा प्रतिसाद मात्र कमी पाहायला मिळतोय। आता खडकी पिंपळगाव चौकामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा वेगळं आंदोलन केलं जाणार आहे। वास्तविक आंबेगाव तालुक्यामध्ये या सगळ्यांनी एकत्रित जर आंदोलन केलं असतं तर एक लोकांमध्ये मेसेज चांगला गेला असता, परंतु इथे देवदत्त निकम आणि वळसे पाटील असे 2 स्वतंत्र गट पाहायला मिळतात। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, मंचर। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।